रात्रीचा 7-12. अरे डॉगी याला कुठून आणलास? कसं ते क्यूट डॉगी. घरात डॉगी पाहिजे रे एखादा नाही का? ऑलरेडी एक आहे, त्यात आणखी एकाची भर. तुला तर खूपणारच ना. तुला कसं आवडणार? कुत्रो तो इमानदार असतो आणि चावतो पण. चाव याला, चाव. हे घे, चाव. बस अरे, याला कुठे ठेवायचं याचं नियोजन लावा आधी. ठेवू रे कुठेतरी, काय हरकत नाही. बघू आपण ते. याला कोण नाही म्हणणार रे माझ्या क्यूट वगैरे सगळं ठीक आहे, पण याला घेऊन येताना तुझ्या घरातले नियम वगैरे लक्षात नाही आले का? कसं डॉक्टर, माणसासाठी नियम असतात, नियमासाठी माणूस नसतो. आणि हा तर कुत्रा आहे. कुत्र्याचं पिल्लू आहे हे अजून. तर याला कसले आले नियम? कुठून आणलं सर याला? अरे जिम जवळ ज्यूस सेंटर आहे ना, तिथं थंडीनं कुडकुडत बसलो होत. अरे बा. आणि एवढंच होतं, भूक लागली होती म्हणून त्याला आहे ना बिस्किट खायला घातलं. तर मागच लागला आणि जरा पेकाळ पण होतं रे. म्हणून म्हटलं असं कसं सोडून जायचं. मग गेलो डॉक्टरकडे घेऊन. डॉक्टरने दिली औषधं. म्हणलं आठवडाभर काळजी घ्या, थंडीत सोडू नका बाहेर. म्हणलं आता असं कसं सोडायचं. तरी दोस्तानं फोन केले एकदम. ते म्हणले सोसायटीत अलाउड नाही. मग काय करायचं म्हणलं, म्हणून घेऊन आलो. आजारी आहे का? नाही, मग काळजी घेतली पाहिजे. नाहीतर नाहीतर काय म्हणू नको. कारण आपला लोलो मस्त पैकी आता बरा होणार आणि आपल्या सोबत खेळणार आहे. लोलो? अरे याचं नाव रे. तुला कुठनं कळलं ते? अरे मी स्पेनला गेलो होतो ना, तिथे अॅनिमल लँग्वेजचा कोर्स केला होता. बर. काय डॉक्टर, आता ठेवलं मी. कसं सुंदर दिसते बघ. असं फिल्मी पाहिजे, फिल्मी मॉडेल सारखं. जो जो बे बोलो. हा उकलेलाच आहे. आता याच्या नादाला लागून तू पण नको खुश. सर्वानुमते नियम ठरलेला आहे, तो कसा मोडता येणार? अरे सगळ्यांना नियम मोडला हे कळत तर, पण जोवर कळत नाही तोवर. सगळ्यांना कळणार पण नाही आणि हा सेफ पण राहील. असं कुठे ठेवणार याला? चल दाखवत तुला. लोलो लोलो लोलो. चला आत घेऊन चला. Who let the dogs out? Woo, 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 woo. Who let the dogs out? Woo, 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 woo. अरे कसला आनंद झाला एवढा. Who let the dogs out? Woo, 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 woo. Who let the dogs out? Woo, 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 woo. Who let the dogs out? Woo, 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 woo. Who let the dogs out? Woo, 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 woo. Who let the dogs out? Woo. कमी दंगा कर. काय चाललंय यार? दंगा. मी तुला तेच सांगते. मी तुला बोलले होते ना की दंगा कमी कर म्हणून. मुद्दाम करतोयस का रे? अगं मला वाटलं दंगा वाढव म्हणते म्हणून वाढवला. पण सकाळी सकाळी नाचायला झालं काय? हा, कसला एवढा आनंद झालाय? ह्याला कसला तरी आनंद झालाय. मला कसला झालाय? मग मला पण झालाय. मला तर आनंद नसताना पण ह्यांनी नाचवले. पण मजा आली ना. मजा आली, पण आनंद कसला झाला हे नाही कळलं ना. असाच झालाय. एक 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 मिनिट. कुत्र्याचा आवाज आला आता. मला नाही आला. नाही ह्याचा असेल. मला पण आलाय. मला पण आलाय आवाज. अगं आता आम्ही ओरडलं नाही का? नाही नाही नाही. आणि पिल्लाचा आवाज येतोय. हे घरात घुसलं की काय कुत्रा? अगं घर धुवून काढावं लागेल. किती घाण असतात ते डॉग्स आणि सगळीकडे घाण होणार आता. नाही अगं संचिता, ते कसं आहे, हे कुत्र नसेल, पाळीव कुत्र वाटते. असा आवाज होता बघ. आणि बघ म्हणजे तू घरात घुसलेलं कुत्र बघितलंस? अरे पण घरात कसं कुत्र येईल बाहेरचं गावठी? पाळीव कुत्रा असतं जर घरात आला असतं असं म्हणणं आहे त्याचं. बाहेरची कुत्रे घरात येत नाही. दवल्या, मला असं का वाटतंय की तू आणि आद्यानी कुत्रा आणलंय घरी? हो बाई, आज मेरी गलती है. मारो मुझे, मारो 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 मारो, ये मेरी गलती है.
दारूची बाटली कोणी आणली? मेरी गलती. कुत्रा कोणी आणलं? मेरी गलती. कचरा कोणी टाकला? मेरी गलती. ते कोणी केलं? मेरी गलती. कॅफे कोणी बनवला? मी गेली गलती. अरे काय हे बघा, सारखं जर ह्याच्यावर नाव घेतलं ना तर मी परत केस केलेली अडी ना. चल कोर्ट लावा आपण आज. एक मिनिट, मला आता गॅलरी मधून आवाज आलाय. गॅलरीत कुठं कुत्रा येणार? नाही गॅलरीत कुत्रा आणलं यांनी. गॅलरीत नाही कुत्रा. दौलत, आदित्य, तो कसा पटकन काय चाललंय गॅलरीत नाही. आदित्य, अरे गॅलरीत नाही कुत्रा. आई शपथ लागेल ना तुला. अरे गॅलरीत पाणी टाकले, ओले गॅलरी घसरून पडा असं काय नाही. तुमची कारण देऊ नका. अरे गॅलरीत कुत्रा नाहीये. स्ट्रेचिंग करू दे मला. स्ट्रेचिंग 1 2 3 4 अरे यार, 5 6 7 8 9 मी swear to God. 12 थांबा. दौल्या, काय आहे हे? कुत्रा. अरे बाप रे, कुत्र्याचं पिल्लू आले हो इथे. अरे वा, छान. दौल्या, थंडी वाजू नये म्हणून सोबत पांघरून पण आणले झोपायला त्याने. खरंय, किती छान ना. छाया, मागे मागे मागे. हे हात घेऊन येणार आहेस तू कॅफे मध्ये काम करायला? अगं धुईन ना मी हात परत. नाही नको, आजारी वाटतंय बिचार. अगं आजारी आहे म्हणून तर आले नाही तर. आपल्याकडे डॉक्टर आहे ना, म्हणून आला सर चेकअप. आणि स्वतः त्याचं बास्केट पेडिग्री अंथरून पांघरून घेऊन आलं वाटतं. जमाना किती बदललाय नाही? खरं नाही. किती बदललीत आजकालची कुत्री बाबा. बघ ना दौलत, स्वतःच सगळं काही घेऊन आलाय तो. स्ट्रगलर असेल बिचारा, सगळं घेऊन फिरतो. हो का? असं झालं. आदित्य, दौल्या, कोणी आणलं हे कुत्र? ऐक ना, माझी ऑडिशन आहे. मला फरक पडत नाही कुठून आणि कसं आलं हे कुत्र. अगं ते कुत्रा नाहीये, कुत्र्याचं पिल्लू आहे. पिल्लू. तेच ते मी काय विचारते, कोणी आणलं हे कुत्र? दौल्या, पाय आहेत का बघ त्याला. 4 आहेत. चालत आलं. तुला मस्करी सुचतीये? योगिता सॉरी ना. मी काय विचारतेय, हे कुत्र इथे कसं आलं आणि कोणी आणलं? योगिता, कान सोडणं, माझा खरंच दुखतोय आता बरं का. ओके, मी परत विचारणार नाही कोणी आणलं. दौलत. तो नियम जो तिथे लिहिलाय तो लहान अक्षरात लिहिलाय का तुमचे डोळे फुटलेत? कशाला आणलंस तू हे कुत्र दौल्या? त्याच्या गळ्यात पट्टा आहे, म्हणजे तो डोमेस्टिक आहे. केस वगैरे होते असं कोणासून पेट उचलून आणलं तर. मी वकील आहे, तुम्हाला सांग केस. योगे, मी जिमवरनं येत होतो तेव्हा रस्त्यात दिसलं मला ते. आणि ते जरा भुकेलं होतं म्हणून त्याला खायला दिलं, तर त्याला मला वाटतं बरं पण नव्हतं. मग मी आणलं त्याला आणि त्याचा मालक ते पाळलेलं वाटतं, त्यामुळे त्याचा मालक मी पण तिथं असू दे त्याला. मी टाकले व्हॉट्सअप स्टेटसला फेसबुकवर पण टाकले. येईल कोणाचा रिप्लाय, तोपर्यंत राहू दे. तुला इथे धर्मशाळा आहे का रे? हा, रस्त्यावरती 1000 कुत्रे आहेत का? सगळ्यांना घरी आणणार होत? मग नियम कशाला आहेत? रूल सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे, नाही तर मी माई काही झालं की माई. किती गोड कुत्र्याचं पिल्लू येते. डायनोसॉर थोडी आणलाय आम्ही. उद्या तुम्ही डायनोसॉर पण आणाल. पण त्यासाठी आपल्याला टाइम मशीन लागेल ना. या, तुम्ही पण आहात ना सामील यांच्यात? कशात? काय झालं? अरे कुत्रा 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 कोणी आणला? तो पाळीव प्राण्यांचा नियम आपण बंद केलाय का? सिद्धार्थ, तू ना नाटकं करू नकोस. तुला विचारल्याशिवाय हे काही करणार नाहीयेत. काय मला विचारण्याचा काय संबंध? काय हा, म्हणजे या दौलतनानी आद्यानं आणलंय का याला? म्हणजे तुला काही माहिती नाहीये का? नाही, मला काहीच माहिती नाही. आणि मला माहिती असते तर मी असं आणून दिलं असतं का? घराचे सगळे नियम पाठ आहेत मला. सांगू? नाही, हुशार आहेस ना तू आमच्या सगळ्यांमध्ये. तुला सगळे नियम पाठ आहेत. मग या 2 मित्रांना समजवलं नाहीस तू? आपण एक काम करूया, इथून ना आपण अजून एक नियम ऍड करू. जो कोणी नियम मोडेल ना त्याला 500 रुपये दंड भरावा लागेल. इथून पुढे कशाला, आत्तापासूनच. आणि योगिता प्लीज यांना सांग, आत्ताच्या आत्ता ह्याला बाहेर काढ. हे 2 दिवसाचा दंड. दर
पण हे कुत्रं इथून कुठे जाणार नाही, त्याचा मालक मिळेपर्यंत. ए हे सगळं काही चालणार नाही हा. परवा माझा संडे आहे आणि मला तो डिस्टर्ब नाही करून घ्यायचा आहे. ते काय तुझ्या हातरुणात येऊन झोपणार आहे का? ए थांबा. तुम्हाला नसेल जमत तर मला सांगा, मी जाऊन सोडून येईन त्याला. हात लावून दाखव बरं. ही काय दादागिरी आहे यार. हे दादागिरी बिदागिरी काय नाही, ते अरे कुत्रं इथून कुठे जाणार नाही. भांडू नका रे. तुला बरोबर आहे, आज संध्याकाळपर्यंत त्याचं बघ काय करायचं ते. आम्ही परत याच्यात त्याला त्याच्या मालकाकडे सोडून ये बास. अरे नियम आहेत, पाळावे लागतील. अगं पण मी टाकलंय सगळीकडे, पण आज संध्याकाळपर्यंत त्याचा मालक मिळेल मला असं वाटत नाही. आला की देऊन टाकू ना, मी कुठे ठेवतोय, तोपर्यंत त्याला इथं असू दे. ठीक आहे, मागची रात्र त्याला बैठकीत ठेवा आणि तुझी आणि आदित्यची पूर्ण जबाबदारी, कळलं ना? माझी पण. छाया, मी हात धुईन हँडवॉशने. मी देतो तुला हँडवॉश. कॅफेत वाट बघतीये. त्याला आंघोळ बिंघोळ घाल. काळजी घे, जाऊन येतो. मी दूध आणू का याच्यासाठी? त्याला कॅल्शियमच्या गोळ्या नेता ना. हा आणतो. भारी आहे ना. लोलो लोलो. आपण याचं बारसं करूया का? सगळ्यांना बोलू, सगळी कुत्री बोलू आजूबाजूची. 2 दिवसात करावं लागेल. करून टाकतो ना, सगळी कुत्री बोलू, बारसं घालू मस्त पैकी. ते काय म्हणतात गाणं त्याला? काय म्हणतात? कुठलं गाणं म्हणतात रे? काय म्हणतात? जो जो पाळणा, काय काय गाणं गाणं काय म्हणतात? बाळा जो जो रे हे गाणं त्याला झुलवा पाळणा. नाही नाही नाही. नाही मग ना 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 बाळाचा पाळणा, बाळण्याच्या मधोमध लोलोचा पाळणा झुलतो लोलो ना. जमलंय लोलो लोलो ना ना. लोलो ना ल. यस, त्याला झोपू दे, आपण आज जाऊ. काना नको, हे नको बंद करायला. हे असू दे असंच, हे त्याच्या सोबतीला ठेव. हे दिस इज युअर फ्रेंड. फाडून टाकेल. नाही नाही फाडायचं, त्याला एकटं वाटायला नको. बरं चला आपण आवरून तो. लोलो बघितलं का कोण आलं? संचिता ताई आली. संचिता ताई मोठ्या बँक मध्ये मॅनेजर आहे ना, म्हणून ती अशी चिडली आहे, म्हणून तिच्या कपाळावर अशा आठ्या आहेत. ती काय रुसली वगैरे नाही आपल्यावर. एक गप्प बस. हे कोणाचं आहे काय कळलंय का? मला माहितीये माझं घर कुठे, पण मला बोलताच येत नाही. दौलत दादाने ना खूप फोन लावले, सगळ्यांना मेसेज केले, तरी माझं घर सापडलंच नाही. होणार रे. आदित्य तुझी नाटकं बंद करा आणि त्याला डब करू नकोस एकतर प्लीज. आणि संध्याकाळी काय करणार आहे आपण त्याचं? अगं आपण त्याला इथे हॉलमध्ये नाही झोपवू शकत. मग आपल्याला कदाचित आपल्या रूम मध्ये त्याला घेऊन. हे नाही नाही हा, अजिबात नाही. रूम मध्ये आलं तर मी हाताला सापडेल ते फेकून मारेन ना त्याला. अगं मी असं का बरं करेन? हा, मी एकदम गुडुप्प झोपेन आमच्या रूम मध्ये. हा काय बरोबर ना? फक्त मला एक कॅडबरी पाहिजे. आदित्य मी सिरियसली सांगतेय, त्याचं काहीतरी बघा यार. अगं ते आजारी आहे, त्याला कसं काय आपण असं खाली ठेवणार आहे? ऐक, मला आता दोस्ताचा फोन आला होता, त्यांच्या शेजारी लोलो सारखं कुत्र होत. आपल्याला तिथे गेलं पाहिजे, कारण दोस्त नाही इथं, तो गेला गावाला. त्यामुळे आपल्याला तिथे जाऊन बघितलं पाहिजे कोणाचं इथे. दोघं जाऊ.
चालतंय ना. हे अरे पण आपल्या लोलोला आता ठेवायचं कुठे? संचिता नाही 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 नाही, अजिबात नाही. मी एकतर पेट्सला हात नाही लावलेला. अरे नाही, मला नाही जमणार. अगं काही नाही करत ते. बघ हात लावून बघ. नाही नाही. राहिलं अजून एक दिवस राहील इथं. हा, आपण एक काम करू, मग त्याला आपल्या रूम मध्येच घेऊन झोपूयात. हा चालतंय, चालेल ना? नाही. आपण रूम मध्ये जाऊ. तुम्ही कधीपर्यंत माघारी याल तेव्हाच मी सांभाळेन ना. एकतर मला 15-20 मिनिटात मीटिंग आहे पुन्हा. लगेच चालू. अगं नाही काय करत. काय नाही करत. घे हात लाव त्याला छान. दौलत नाही. नीट पकड लोलोला. ए लोलो, संचिताताईकडे नीट राहा. हा ए संचिता, त्याला घाबरवू नकोस तू. नीट पकड. अरे पण दौलत मला काय नाही नाही होत. जमत आहे रे. नीट जमल तुला सगळं जमत. ऐक ना आधी. आलो आम्ही जाऊन. किती लांब आहे? मम्मी. स्टे. Hello, ma'am. Hi. Sorry, it's a puppy actually. संचिता, यू हॅव अ पपी? Yeah. तो तुला त्रास देतोय का? Actually, sorry, ma'am. सॉरी फॉर व्हॉट? ही मोठी गोष्ट आहे की तुझ्याकडे पप्पी आहे आणि तू त्याची काळजी घेते विथ सच अ बिझी स्केड्यूल. Thank you so much. But he's little sick, no? So, yeah, and that door was open, so he came in directly. I'm really sorry for that. व्हॉट? तो आजारी आहे? अगं मग काळजी घे त्याची. ॲनिमल्स कांट टॉक टू अस. वी विल टॉक टुमॉरो मॉर्निंग. आणि प्लीज एकदा दाखवतेस का? Yeah, sure, sure. Just wait a minute. Lolo. Come. See. हाय लोलो. छान नाव आहे. Yeah, काळजी घे. yeah. गुड नाईट. Good night, ma'am. Thank you so much. Sorry. Oh, God. थांब. तू ना लोलो यार, सगळं खराब करणार आहे आज. ऐक, मी जाऊन वरती चेंज करून आले. ओके, तू इथेच बसायचंय. हा, करेक्ट, व्हेरी गुड. मी आले. ऑल राईट. हा, शांत बस तिथं. थँक गॉड. हॅलो छाया, कधी येणारस तू? चेष्टा करू नकोस उगाच यार, प्लीज. अगं ते आदित्य आणि दौलत पण फोन नाही उचलत आहेत. आणि या लोलवर मी एकटीच आहे ग इकडे. ये ना तू प्लीज. अगं बरं ठीक आहे. बाबा, तुला एवढी पेरेवली देतो ग माझे बाळ. हो ग राजा. Out कर. या ताई, या हा. बस. लोलो, बघितलं का कोण आले?
लोलो कोण? सनी नाव आहे त्याचं. आम्ही लाडाने ठेवलंय नाव लोलो. अच्छा. लोलो त्यांचा आहे, हरवला होता त्यांच्याकडे. हाय. बाय द वे खूप क्यूट आहे तो. थँक्यू. आणि सनी काय आणि लोलो काय क्यूट आहे ते महत्वाचं आहे ना. एक रिक्वेस्ट करू तुम्हाला, इथेच राहू दे ना त्याला, म्हणजे आम्ही त्याची काळजी घेऊ प्रॉपर. अगं 2 दिवस घरी नव्हता तर आम्हाला चैन पडत नव्हती. पण तुम्ही सांगाल ती प्राइस मी पे करेन तुम्हाला, पण प्लीज इथे राहू दे ना, प्लीज प्लीज. अगं माझी मुलगी 2 दिवस झालं रडतीये. सनी हरवल्यापासून ताप आलाय तिला, आणि त्याची काय प्राइस सांगू. उलट मीच तुम्हाला पैसे पे करते, तुम्ही एवढी त्याची काळजी घेतली, त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले. ताई, मुक्या जनावरांसाठी पैसे घेतले ना तर पाप लागेल आम्हाला. आणि काय लोलो आमचा कोणीच नाही का? थँक्यू हा तुम्ही लोलोला. बघा मी पण लोलोच म्हणायला लागले. चला आता निघते मी. एक मिनिट. घरी जायचं घरी. बाय बाय लोलो. थँक्यू हा. खूप आभारी मी तुमच्या सगळ्यांची. नीट जाऊ. हो. लोलो, हे बघ तुझ्यासाठी मी कॅल्शियमचे बिस्किट्स आणलेत. लोलो कुठे आहे? जोलो गेला त्याच्या घरी, त्याचं घर सापडलं. अरे वा, तुम्ही यायच्या आधीच गेला. बरं झालं. पण त्याला आता बरं वाटतंय ना? हा, आता बरं आहे तो. तुम्ही यायच्या आधीच आत्ताच गेला. तुम्ही कुठे होता सकाळपासून सगळे? सॉरी, कॅफेवर काम होतं म्हणून उशीर झाला. खरंच सॉरी. आणि तुम्ही दोघं काय फोन उचलू शकत नाही का? अगं काय झालं माहितीये का, आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांचा तो लोलो नव्हताच, आणि त्यांनी जो पत्ता दिला तिकडे कुलूप होतं. आता ह्या सगळ्या गडबडीमध्ये काय झालं की आम्हाला फोन बघायला वेळच नाही मिळाला. संचिता, मला एक सांग, सकाळी त्यातून नाक मुरडत होते लोलोच्या नावाने, मग एकदम हा बदल आला कुठून? आमची झाली फ्रेंडशिप आता. कशी? अरे मला लहानपणापासून पेट्स आवडतात, पण मी एकदा माझ्या फ्रेंडच्या घरी गेले आणि तिच्याकडे डॉग होतं. त्यानं मला बाईट केलं. तेव्हापासून मला पेट्स नको झाले. आणि आज मी भेटले लोलोला, तो इतका शांत, मला अजिबात त्यानं त्रास नाही दिलेला. आम्ही आज खूप खेळलो, मी त्याला खायला दिलं, तो झोपला शांतपणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी मीटिंग चालू होती माझ्या बॉस सोबत, आणि तिनं मला अप्रिशिएट केलं की तू पेट्सला सांभाळते, दिस इज व्हेरी गुड थिंग. आणि मला खूप छान वाटतंय. पण त्याच्यानंतर त्याची मम्मा आली आणि त्याला घेऊन गेली, आणि मला आता छान नाही वाटत आहे. बापरे संचिता, एका दिवसात एवढा बदल? पण मला काय वाटतंय, आपण ना आत्तापासून घरात कुत्रे नको आणायला. आणि ते घाणेरडे असतात, वास मारतो ना त्यांचा. नाही नाही, आपण एक पेट पाळायचं. हो हो हो, पाळायचं आपण एक पेट. आणि नियमांचं काय? आपण ते बदलू शकतो ना, त्यात काय एवढं. नाही नाही नाही, हे चालणार नाही. नियम कशासाठी बनवलेत मग, मोडायला का? नाही नाही. अगं बघ ना, मेजॉरिटी होते ना आपली तशी. पण 1 2 3 4 5 झाली मेजॉरिटी, बदलत नियम झालं. हो
नाही, मला हे मान्य नाहीये. अगं ते कशाला बनवलेत, सगळेच मोडायचे असतील तर. ऐक ना, नाही, योगिता, नाही. योगिता, तेच please. आहे, पब्लिकच बनवलं. माणसांचा देणं बदलत आपण सगळ्यांनी मिळून ते नियम कशाला ठरवलेत? मोडण्यासाठी का? ठरवलं होतं ना नाही मोडायचे म्हणून. पण असंही ठरवलं होतं की जर मेजॉरिटी असेल आणि एखादा नियम मोडायचा असेल तर आपण तो मोडू शकतो. So, चालेल. चलो इसी बात पे Who let the dogs out? 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 अगं मला आज एक कळलं, हत्तींना पण कुत्रे आवडतात. जिंदगीची फाईल यारा 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 काळजात कोरलेला मैत्रीचा सात बारा बारा हो बेभान जिंदगीची